नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दर्शको, आज शुक्रवार 19 जुलै सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की पाठीमागील 2-3 दिवसांपासून दिलेल्या विश्रांतीनंतर आज जिल्ह्यामधील पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या काही भागामध्ये तुरळक पावसाची नोंद झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 जून नंतर 271.4 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून उजनी धरण व परिसरातही आजपर्यंत 248 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. पाठीमागील 2-3 दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं असून काल दिवसभरात दौंड येथून उजनीमध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये 1052 क्युसेकची घट झालेली आहे. आज सकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये होणारा पाण्याचा विसर्ग हा 4266 क्युसेक एवढा असून उजनी धरणाची पाणी पातळीही हळूहळू वाढत आहे. काल दिवसभरात 0.96% एवढी उजनी धरणाची पाणी पातळी वाढलेली असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 24.90% एवढी झालेली आहे. उजनी धरणातील मृत पाणी साठ्याने 50 TMCचा टप्पा ओलांडलेला असून काल दिवसभरात 0.51 TMC एवढा मृत पाणी साठ्यामध्ये काल दिवसभरात वाढ झालेली आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा 50.32 TMC एवढा झालेला आहे. तर उजनी धरणातील पूर्ण पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठ्यामध्ये येण्यासाठी आणखी 13.34 TMC एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. तर उजनी धरणातील जो काही पाणीसाठा आहे तो उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी 13.34 TMC एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. दर्शको, येणाऱ्या 24 ते 48 तासात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.